भूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूर्धमर्दनम् देवकी परमानन्द कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मुखं करोति वाचालं यद्रुमातं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरो चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रे ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी सुधमुतस्य गुरुशुक्रा शनिरावकेतवान् पंचमसुप्रभातं अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकनाशन अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमानश्च विभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरञ्जीविना नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः नमः भगवते भद्राय नीतान् प्रणतास्मना मनो देवं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठा हतात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मायोगपीठे तटे भीमरथ्याम् तरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओं गुरवे नमः। गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओं शान्तिगिरे नमो नमः। ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः। ॐ सिद्धेश्वराय नमः ॐ सिद्धेश्वराय नमः। ॐ कृष्णेश्वराय नमः ॐ कृष्णेश्वराय नमः। ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः। ॐ सिद्धेश्वराय नमः ॐ सिद्धेश्वराय नमः। ॐ कृष्णेश्वराय नमः ॐ कृष्णेश्वराय नमः। ॐ जनार्दनाय नमः। पार्वती पते महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुदेव दत्ता 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 लक्ष्मी राजा निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरि जी महाराज की जय। बली की जय। ओम जगद्गुरु निष्काम कर्म विश्वयोगी जनार्दन महाराज अज्ञान ब्रह्मजी बाबाजी त्यांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या चरण स्पर्शाने पवनाने पृथ्वीची भूमी जमिनीमध्ये बाबांचा निवास त्या ठिकाणी त्या निवास ठिकाणच्या कुठेच्या ठिकाणी संकल्पित समाधी म्हणजे काय जिथला संकल्प पूर्ण होतात हा जो भक्त श्रद्धापूर्वक बाबांच्या नामचं तो टिकून संकल्प करेल तर बाबाजी काय करतात संकल्प पूर्ण करत असं त्याला म्हणतात बघा संकल्प सगळा पण समाधी मंदिर नाही लक्षात काय समाधी मंदिर नाही तर काय संकल्पित समाधी हा लक्षात त्या बाबाजींच्या पवित्र चरणी साष्टांग दंडवत त्याप्रमाणे या भूमिकेला सिद्धेश्वर दक्षिणेश्वर लक्ष्मीनाथ निजामाता अशा सर्व देवतांचं निमंत्रण या भूमीला मातेला म्हणतात सकाळच्या नित्यनेमासाठी उपस्थित असलेले स्वामी लक्ष्मीगिरी महाराज बसलेले स्वामी योगेंद्रनाथ महाराज म्हणजे ब्रह्मचारी भगवतन ब्रह्मचारी ब्रह्मानंद महाराज ब्रह्मचारी रवींद्र महाराज ब्रह्मचारी वृषभनाथ ब्रह्मचारी
हे आपले कोण राहील नाव, हां सच्चिदानंद महाराज, नीलकंठेश्वर महाराज, अजून कोणतं राहिले? हां रवींद्रानंद, अजून हां हां काशी गणानंद, अविनाश तिकडं राहिले बरोबर. हां भगीरथ, विवेकानंद, असे सर्व. हां हां अरविंद झालं की त्यांचं नाव आनंद, जे दुसऱ्याला आनंद देतं का दुसऱ्याला आनंद देण्यासाठी स्वतःही आनंद घेतात आणि दुसऱ्याला आनंद देतात, असे सर्व आनंद वर्ग, आनंद. त्याप्रमाणे उपस्थित असलेले सर्व मेरे प्रिय साथी हो, सेवक वर्ग म्हणजे सर्व सेवक. तसं जसं सेवकामध्ये की नाही, सेवकामध्ये आपले समजा शरद भाऊ, संदीप भाऊ की नाही, आपले वाघ आहे, सुभाष वाघ आहे, त्याचे पोपट पवार आहे समजा, पोपट पवार आहे. अजून सेवकामध्ये त्याचे अंतर्गत भाऊ आहेत, सौरभ आहे. अजून सेवकाचं नाव सांगा पटापट. जेवल्याची पण आपल्याला बाबाने घ्यायला येईल वाटतं ना, संदीप भाऊ ते. हां हां बेंगार यायचे. हां हां संदीप शिंदे, त्याने आणखी कोण आले बरोबर? सर्व भिंगारे, त्यांचे नाव विचारा ना. देशपांडे नाव सांगा ना. बाबासाहेब पवार, सचिन आडा, बरोबर. बरोबर. हां ठीक बस. तर सर्व आपल्या आश्रमाची माता भगिनी की ज्या विद्यार्थ्यांची काळजी करतात, आश्रमाच्याही वस्तूंची किंवा शेतीची असेल काळजी करतात. तसंच शिक्षणाबरोबरच संस्कार काय, शिक्षण व संस्कार हा मेन उद्देश ठेवून त्यांच्या माता-पित्यांनी या सर्व बालकांना प्रवेश काय गुरुकुलामध्ये प्रवेश दिलेला आहे. हे सर्व बालक अर्थात विद्यार्थी आणि त्यांना जीव लावणार, त्यांच्यावर लक्ष ठेवणार, त्यांची काळजी घेणार, त्यांच्यावर चुकावू नये, काय त्यांची कधी चुकू नये, बेशिस्त त्यांनी करू नये, बेशिस्त राहू नये, वागू नये, असं संपूर्ण नियंत्रण ठेवणारे असे अधीक्षक. या अधीक्षकामध्ये जारवाल भाऊ, सरवाल भगवान, रवी पाटील आणि सौरभ पण असे सर्व विद्यार्थी आणि अधीक्षक वरात काढा सर्वांचं बरं का. सर्व प्रेमी बालकांचं जरा जोरदार अभिनंदन करा. अनेक वैशिष्ट्य आपल्या भारताचे, जगातल्या या एकमेव देश असलेल्या भारताचे काय वैशिष्ट्य आहेत, अनेक वैशिष्ट्य. त्यामध्ये एक वैशिष्ट्य आपण बघणार बघा की गुरु शिष्य परंपरा कोणत्या देशात आहे? चीनमध्ये आहे का? अमेरिकेमध्ये आहे का? रशियामध्ये आहे का? ब्राझील, नेपाळ, इराण, इराक, फ्रान्स, जपान असे अनेक देश गेले. तिथं ही गुरु शिष्य परंपरा आहे का? मग गुरु शिष्य परंपरा कुठे आहे? हां म्हणजे आपण किती भाग्यवान, आपला जन्म कोण देशात झाला? ब्राझीलमध्ये झाला असता तर गुरु शिष्य परंपरा यांना माहिती झाली असते का? असं आणि तेही गुरुचे साधे नाही.
आपल्या भारतात जे गुरु शिष्य होऊन गेलेले आहेत, ज्यांचं आजही जगात ज्यांचं काय जगात नाव घेतलं जातं. कुठं नाव घेतलं जातं? वर ज्यांचं नाव घेतलं जातं. जसं स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस. हे हे राजराजेश्वर राहील महाराज होईल. जगात ज्यांचं नाव आहे असं स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस. एकलव्य आणि द्रोणाचार्य. हे छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी. अजून अर्जुन आणि श्रीकृष्ण, उद्धव आणि श्रीकृष्ण. ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराज आणि गैनाथ महाराज आणि गुरुशे महाराज आणि मच्छिंद्र महाराज आणि सारखी गुरु शिष्य परंपरा सुप्रसिद्ध आहे. मग बरं का, गुरु आणि शिष्य बघा, जो शिष्य काय करतो, गुरु चरणावर एकनिष्ठ भाव ठेवतो. काय ठेवतो? तर भगवंत त्याचा काय होतो? दास होतो. का होतो? कोणाचा दास होतो? जो शिष्य गुरूंच्या चरणावर एकनिष्ठ भाव ठेवतो त्यांचा भगवंत काय होतो? दास रचना. म्हणजे गुरुचरण किती निष्ठा असली पाहिजे. म्हणून काय म्हणले, ज्याची गुरुचरण पूर्ण निष्ठा असते ना, त्याच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतो. बरं का, कोणाची इच्छा पूर्ण करतो? ज्यांची गुरुचरणावर एक निष्ठा आहे, बघा, भाव आहे, त्यांच्या इच्छा कोणाला पूर्ण करावं लागत? त्या देवाला. आणि भगवंत कोणाची आज्ञा पाळतो? गुरुची. देव कोणाचं ऐकतो? गुरुचं. बघा, कारण गुरुच्या वचनानुसार तो जोडमूड लोकांनाही मोक्ष देतो. बरं का, गुरु जर म्हणणे नाही दगडाला तार, देवाला काय करावं लागतं? त्या दगडाला बघा तारावं लागतं. इतकं महत्व बघा गुरूंचं आहे. लक्षात. जे शिष्य गुरुला ब्रह्म समजून त्यांची सेवा करतात त्यांना देव नित्य सुख देतो. बरं का, देव कोणाला सुख देतो? लक्षात. बरं का, देव कोणाला सुख देतो का सुख ठेवतो? जे शिष्य गुरुला काय म्हणतात? गुरु ब्रह्मा गुरुर्देव गुरु साक्षात तस्मै श्री. म्हणजे गुरुला काय म्हणायचं? ब्रह्मदेव, विष्णू, भोलेनाथ, महादेव. नाही, गुरु साक्षात. नाही, गुरु म्हणजे कोण आहेत? भगवंत. कोण आहेत? गुरु ब्रह्म. ब्रह्म आहेत. म्हणून गुरु ब्रह्म भाव देख त्याचा दास मी अंकित. ऐकित. मग गुरुला कोणत्या भावनेतून बघायचं? देवाच्या. मग जो गुरुला नेहमी ब्रह्म भावनेतून पाहतो तर काय? नाही. जो गुरुंना ब्रह्म भावाने पाहून त्यांची सेवा करतो. बघा, कोण सेवा करतो? गुरुची. कोण सेवा करतो? शिष्य. बघा, जो शिष्य गुरुची सेवा कशी करतो? मात्र गुरुला देव मानून करतो तर त्याला नित्य सुख. कोणतं सुख? बघा, म्हणजे त्याच्या जीवनात दुःखच नाही. लक्षात घ्या. किती बघा महत्वाचं तत्वज्ञान आणि साध्या सोप्या भाषेमध्ये आत्मानं सांगितलं की पुन्हा ऐकावं. काय म्हणतात? जे शिष्य गुरुला ब्रह्म समजून त्यांची सेवा करतात त्यांना देव नित्य सुख देतो. बरं का, गुरूंच्या मर्यादाचे देव सुद्धा उल्लंघन करीत नाही. बरं का, गुरुची मर्यादा कोण ओलांडीत नाही? देव सुद्धा ओलांडते. देव समुद्र आपली मर्यादा ओलांडतो का? सूर्य आपली मर्यादा ओलांडतो का? लक्षात घ्या. आणि त्या सूर्याने जर आपली मर्यादा ओलांडली तर काय होईल सांगा ना? तर भस्म होईल ना. लक्षात घ्या.
म्हणजे मर्यादा किती महत्वाची लक्षात घ्या. म्हणून काय सांगितलेलं आहे, तेव्हा शिष्याने किती बघा मर्यादा गुरुची ठेवावी, यातून बघा निश्चित आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. देव स्वतः गुरुचे म्हणणे ऐकतो बरं का. देव कोणाचं ऐकतो? गुरुचं. काय म्हणणं आहे बघा, गुरुदेवा तुमचं काय म्हणणं सांगा. का देव का देव म्हणतो? लक्षात, स्वतः देव म्हणतो गुरुदेवा सांगा तुमचं काय म्हणणं आहे. गुरुची आज्ञा पाळतो. हा म्हणणे ऐका आणि गुरुची आज्ञा पाळतो बरं का. आणि गुरु हाच देवाला देवत्व आणतो बरं का. देवाला देवत्व सुद्धा कोण आणतं बरं का? देवत्व लक्षात घ्या. देवत्व आणणारा गुरु आहे. म्हणून भक्ताला चालवून नेण्यामध्ये ते दोघे एकत्वाने कार्य करतो बरं का. अशा रीतीने मग भक्ताला तारून कोण येतं मग? गुरु आणि शिष्य. ज्यांच्या मनात भगवंताबद्दल भक्ती नाही, पण बाहेर मात्र ते भक्तीचा डौल म्हणजे आणतात, ते त्यांच्या मनोवस्थेप्रमाणे संकल्प आणि विचार याप्रमाणे संसारातच नाना प्रकारचे फसत असतात बरं का. संसारात कोण फसत असतात? हा, त्यांच्या मनामध्ये भावच नसला लक्षात घ्या. केव्हाही नसते. फक्त भक्तीचा आव म्हणजे डोल आणतात, ढोंग कदा ढोंग. ते बघा संसारामध्ये फसत असतात. मनुष्य जन्म मिळूनही त्यांची फसगत होते बरं का. कोणाची फसगत होते? मनुष्य देव मिळाला मात्र कळालं नाही गुरुचं महत्व, त्यामुळे ते फसून जातात. स्वतःचे जे हित आहेत बरं का, ते करण्याच्या बाबतीतही ते फसतात बरं का. स्वतःच हित कशामध्ये ते सुद्धा त्यांना कळत नाही बघा, ते सुद्धा फसून जातात आणि ब्रह्मप्राप्तीला वंचित होतात बरं का. म्हणजे भगवंताची प्राप्ती त्यांना होत नाही. कारण ज्या भक्तीने भगवंत मिळतो ती भक्ती दांभिकपणाने कधीही सिद्ध होत नाही बरं का. दांभिक भक्ती काही कामाची नाही. भाव वाचून परमार्थ साधत नाही. म्हणून काय म्हणलं? देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, नाही कोणाच्या बापाचा, नाही कोणाच्या बापाचा, नाही कोणाच्या बापाचा, नाही कोणाच्या बापाचा. काय? भावा वाचून परमार्थ साधत नाही. ज्याचा भक्ती मार्गामध्ये भाव नाही त्याला परमार्थाची प्राप्ती होत नाही. कारण सद्भावनाच सर्व साधनामध्ये श्रेष्ठ आहे बरं का. सद्भाव म्हणून आपण म्हणतो ना, बाई भाव ठेव, श्रद्धा ठेव बरं का. सकाळी भक्ती मार्गामध्ये बघा नाही का, गीत गायलं जातं, श्रद्धा रखो, श्रद्धा रखो जगत के लोक. जगत के लोक. भाव वाचून परमार्थ साधत नाही, कारण सद्भावना सर्व साधनामध्ये श्रेष्ठ आहे. अहो, वाळलेल्या खांबाला जरी देव मानले तरी ते भगवंत प्रकट होतं बरं का. काय म्हणलेलं आहे? वाळलेल्या खांबाला देव मानलं तर तिथे देव प्रकट होतो. वाळलेल्या लाकडाच्या खांबाला देव मानलं तरी सुद्धा तिथं काय झाला? नरसिंह अवतार प्रकट देव झाला. प्रकट होता. लक्षात घ्या. म्हणजे भावनेला किती प्राधान्य बघा भक्ती मार्गामध्ये की नाही. म्हणून भाव काय? भाव. मग भाव कोणाला द्या का? देवाला भाव द्यायचा, कांद्या बटाट्याला नाही. गुरूंना बरं का. भाव कशाला द्यायचा? तेल मीठ मिरचीला नाही. भाव कशाला द्यायचा? गुरूंना आणि देवाला. हा, भाव. कारण भावनेने देव प्रकट होतो. कशाने प्रकट होतो? वाळलेल्या खांबात. इतका बघा भावाचं काय महत्व आहे. मग सद्गुरूला जर परब्रह्म मानले, त्यांना नाथ मानाला काय सांगितलं ऐका बरं का. जर वाळलेल्या खांबात देव मानला तर तिथे देव प्रकट होऊ शकतो. तर मग गुरूंना काय मानलं? परब्रह्म मानलं तर तिथे ब्रह्म मानलं तर तेथे परब्रह्म साक्षात प्रकट का होणार नाही बरं का. नक्की लक्षात घ्या. भगवंताला का प्रकट व्हावं लागणार नाही बघा. प्रश्न करेल बघा कोणी नाथ मारले बघा. म्हणजे बघा गुरूंना नेहमी काय मानलं पाहिजे बघा. गुरुचरणी ठेविता भाव म्हणतात, आपोआप भेटेल देव. किंवा ज्याचा गुरुचरणी सेम भाव तेथे मनोरथ पूर्वी देव. हा. गुरु आज्ञा पाळी
देव पाहाव गुरुवाक्य स्वयमेव दृढमूढ तारी. म्हणून गुरुभक्ती करण्याचा गुरुभक्ती सारखा दुसरा सोपा मार्ग नाही बरं का. म्हणून सोपा मार्ग म्हणून सांगितला गुरुभक्ती हा सर्वश्रेष्ठ बघा आणि सोपा मार्ग आहे बरं का. म्हणून काय म्हणते ब्रह्मभावे बघा जे गुरुसेवक देव त्यांचा आज्ञाधारक त्यांचे नित्य पूर्वी निजात्म सुख हे गुरु मर्यादा जे कुणुरंगे देवे देव गुरु आज्ञा स्वयमानी तो गुरुदेवाची पूज्य तुम्ही येऊ वैत अभिनपणे भावार्थ भावार्थ याला गुणी तारक. अजून बघा थोडस राहिला. हा अहो वाळलेल्या खांबाला जरी देव मानले तर त्याचे देव प्रगट होऊ शकतो. मग सद्गुरूला ब्रह्म मानले तर ते परब्रह्म साक्षात प्रगट का होणार नाही. म्हणूनच ईश्वर भक्ती करण्याचा गुरुभक्ती सारखा दुसरा सोपा मार्ग नाही. जी खरी विज्ञान भक्ती म्हटली जाते ती गुरुभक्तीच होय बरं का. गुरुहून ब्रह्माला श्रेष्ठ म्हटल्यास शिष्याने मनात दोनची तुलना केली असा अर्थ होतो बरं का. गुरुपेक्षा देव मोठा म्हणे तो करंटा. बरं का. म्हणून गुरु ब्रह्म कधीच श्रेष्ठ म्हणायचं नाही. त्यालाच विषंबा का विषंबा मानतात जर म्हणलं तर. अशा द्वैती भावनेने शिष्याला ब्रह्मसामी ब्रह्मपत ब्रह्मही आत्म बघा ब्रह्मही ब्रह्मच एकत्व प्राप्त होणार नाही. सद्गुरूच माझे परब्रह्म आहेत असा सप्रेम भाव शिष्याने ठेवावा. हीच उत्तम गुरुसेवा बरं का. नेहमी सद्गुरूला काय म्हणतं परब्रह्म अम्हा सद्गुरु तोची परब्रह्म हा. ऐसा नित्य निज भाव सप्रेम तोची गुरु हीची गुरु सेवा उत्तम उत्तम हा ही शिष्य उत्तम परब्रह्म स्वये होय. हा ही उत्तम का उत्तम सेवा सांग. उत्तम सेवा गुरुला नेहमी काय म्हणायचं परब्रह्म ही उत्तम सेवा आहे. तिने शिष्यही परब्रह्म होतं बरं का. अशा गुरुसेवेने प्रल्हादाला दोनदा तीच अवस्था प्राप्त झाली. नारदाला ब्रह्मस्वामी प्राप्त होतो. नामसंकीर्तन करू लागला. देव आणि दैत्य यांच्या स्थानातूनही संचार करू लागला. अशीच गुरुसेवा केल्याने अंबरीशाला जन्म घ्यावे लागले नाहीत. कारण त्यांच्यासाठी देवाने स्वतः जन्म घेतले आणि त्या भक्ताला संसाराची व्यथा होऊ दिली नाही. असा अभिन्न भावनेने जे सुज्ञ भक्त गुरुचरणाची सेवा करतात ते जनार्दना प्रिय होतात का. जनार्दनाला कोण प्रिय होतात ते गुरु भक्ती करतात हा. प्रेम भावाने. तो त्यांना सांसारिक विचारांचा का स्पर्श होऊ देत नाही बरं का. म्हणून ती गुरु काय करतात त्याला सांसारिक भाव निर्माण होऊ देत नाही. म्हणजे माक मायम गुरु व ब्रह्म दोन्ही एकच आहेत आणि ते ऐक्य जाणणारे शिष्यही त्यांच्या अभिन्न आहेत हे सत्य होय. मात्र जे त्याच्यामध्ये भेद पाहतात ते मायेच्या अधीन होतात. अशा रीतीने गुरुशिष्य परंपरामध्ये शिष्यांनी बघा गुरुचरणी कसा भाव ठेवला पाहिजे. गुरुना काय म्हणलं बघा. अशा अत्यंत महत्वाच्या विषयामध्ये की नाही आज आपण नातमध्ये लिहून ठेवलं की नाही की आपण काय केलं श्रवण केलं. हे चार बसा. हा दोन्ही हात गुडघ्यांवर. आता बरं का कोणाला चांगलं भजन म्हणतात बरं का बघा सर्व कोणाचा आवाज सुंदर येतो आणि कोण चांगलं टाळं का ठ्याक्यावर आणि टाळीमध्ये लावून भजन होतं आपण नाही पाहू आता. माता देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. माता देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. माता देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. माता देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन.
एकमुखाने बोला बोला जय जय जनार्दन एकमुखाने बोला बोला जय जय जनार्दन अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान सुंदर भजन सर्वांनी गायलं टाळ्या सर्व बघा भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसते प्रभू जवळी शिवपाठाच्या अमृतधारा मुखे निघे ओळी हे भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी त्याग करी संसार मिटवणी पाटील जन्मकुळी माय माणसा जडवी काळजात हे गाव उजळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुने बसे प्रभू जवळी संत समागम लांबे दुर्गम वंदोनी पाय धुळी खडतड भक्ती प्रसन्न चित्ते काय होय लुळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी ज्ञान भक्तीच्या काढून चाळा भक्ती मार्ग उजळी दीन बालके मस्ती गृहातून धन्यवाद उजळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी किती बांधले शिवालय प्रभू पुण्या देवळी कैलासाचा राणा दैवत हृदय चंद्रमोळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी विन प्रभावे अर्पित कर काव्य पुष्प पाकळी तिचे मंदिरी स्वामी जनार्दन नाद ब्रह्म डोळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी बाबा जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी